नागपुर में नगर निगम की स्वीकृति सदस्य को लेकर नियुक्त को लेकर विवाद सामने आया है। कांग्रेस नेता डॉक्टर नितिन राउत ने आरोप लगाया कि तय प्रक्रिया की जानकारी समय पर नहीं दी गई और उनके उम्मीदवारों को फॉर्म भरने से रोका गया, जबकि विरोधी गुट के अंतिम समय में अपने उम्मीदवारों के नाम जमा किए। उन्होंने इसे दलित समाज के साथ अन्याय और पार्टी नेतृत्व का अपमान बताते हुए अपनी प्रतिक्रिया दी। आइए एक नजर डालते हैं कांग्रेस नेता डॉक्टर नितिन राउत के विस्तृत बयान पर। मला तर सर्वात प्रथम उपवर्गीकरणाला माझा विरोध आहे। त्याचं कारण असं की एकूण जाती जर आपण लक्षात घेतल्या तर त्या जाती 59 आहेत महाराष्ट्रामध्ये आणि 59 जाती असताना त्या जातींचं उपवर्गीकरण करत असताना अबकडमध्ये तर तुम्ही कोणत्या जाती कुठे जोडला हा महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो। आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे बौद्ध झाले महार जातीतनं बौद्ध धर्मात आले त्यांना कुठं सामावून घेण्यात येईल, त्यांना कसं आरक्षण त्यात देण्यात येईल, कारण कायदा आपल्या राज्यामध्ये अशा या वेळी तुम्ही जी समिती बदर समिती या ठिकाणी नेमली न्यायमूर्ती महोदयांची त्यामध्ये एक्सपर्ट्स कुणी दिसत नाही। कोणतीही अशा प्रकारची जी समिती असते त्यामध्ये त्या सब्जेक्ट का एक्सपर्ट असतो, परंतु या ठिकाणी सिंगल मॅन कमिटी त्या ठिकाणी करण्यात आली होती। नंबर 1। नंबर 2, या ठिकाणी राज्य सरकारला वाटते की काही जातींना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही। पहिली बाब तर आरक्षण आहे कुठं? अलीकडे कंत्राटी पद्धती निर्माण झाल्या, शिक्षणामध्ये शिष्यवृत्त्या मिळत नाहीत, आरक्षणाचा बट्ट्याबोळ झाला। अशा वेळेला आरक्षण नसताना हा खटाटोप। त्यानंतर जर एखादा समाज खरोखर मागे जर राहिला आहे तर शासनानं त्या समाजाला वरती आणण्यासाठी त्याचं नियोजन या ठिकाणी केलं पाहिजे, ते कुठेही या ठिकाणी दिसत नाही। तर अशा याच्यामध्ये बदर समितीच्या त्या याला माझा विरोध तर आहेच। मला वाटतं सरकारची सुद्धा भूमिका तीच आहे। सरकारने सुद्धा बदर समितीचा अहवाल याकरिता प्रसिद्ध केला नाही कारण त्यांना ते मान्य नाही आणि त्यांनी मुख्य सचिवांची दुसरी समिती त्या ठिकाणी नेमली आणि आता ती समिती पुढे काम करणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं। पण वेळ अत्यंत कमी दिला। त्यांनी 10 एप्रिलला नोटिफिकेशन काढलं आणि 15 एप्रिल दिली होती। काल कळलं की ते वाढवण्यात आलं 30 तारखेपर्यंत, तरी हा वेळ कमी आहे। 60 दिवसाची मुदत या ठिकाणी दिली पाहिजे। 59 जातीच्या उपवर्गातील सर्वांना संधी दिली पाहिजे समान, त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडत असताना। आणि कोणता समाज कुठं जाणार, कारण रोस्टर प्रमाणे जेव्हा याची विभागणी होते टक्केवारीमध्ये त्याचा उपयोग खरोखर कोणत्या समाजाला मिळणार आहे हे त्या ठिकाणी घेतलं पाहिजे। अन्यथा इंग्रजांनी जे सांगून ठेवलं डिवाइड अँड रूल तसं या ठिकाणी करून जातीमध्ये भांडण निर्माण करण्याचं काम या ठिकाणी, खतपाणी देण्याचं काम, षड्यंत्र रचण्याचं काम या ठिकाणी होईल आणि ते पाप ठरणार आहे।